अमरावती जिल्ह्यात उन्हाळ्यात आता वेगवेगळ्या प्रकारच्या माठांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान फ्रीजमधल्या पाण्यामुळे आजार उद्भवत आहेत, त्यामुळे नागरिक आता नॅचरल थंड पाणी म्हणजेच मातीच्या माठातलं पाणी पिण्याकडे जास्त भर देत आहे। अमरावतीच्या फेजरपुरा परिसरात कुंभारवाडा दीपक चिर्लोरकर यांनी यावेळी सांगितले की आम्ही कुंभार आहे, आमचा हा पारंपरिक आणि आधीपासून चालत आलेला व्यवसाय आहे। आमचं पोट याच व्यवसायावर भरतं। आमचं ऋतूनुसार काम सुरू आहे। आम्हाला मातीच्या माठाची आता सगळ्यात जास्त मागणी आहे। माठ घ्यायचं कारण की माठातील पाणी गोड आणि पंचनीय असतं, त्यामुळे कोणताही आजार होत नाही। जेवढं माठातलं पाणी झिरपतं तेवढं ते पाणी थंड होत जातं। आपण गावातच मातीच्या माठातलं पाणी पिण्याची पद्धत पाहिली आहे, पण आता शहरी भागात पण मातीच्या माठाची मागणी वाढतेय। स्वतः माठ घ्यायला आलो आहे कारण फ्रीजमधल्या पाण्यामुळे घसा बसतोय, काही आजार होऊ शकतात, त्यामुळे आम्ही मातीच्या माठातील पाणी पित आहोत, असं ग्राहक ओमप्रकाश झोड यांनी म्हटलंय। आमच्याकडे खूप प्रकारचे माठ आहे, दूर दूरवरून ग्राहक येतात। सध्या काळ्या माठाला जास्त पसंती आहे। काळा माठ 100 रुपये ते 400 रुपये विक्रीला आहे। माठाचा आकारानुसार ग्राहकांचा रिस्पॉन्स आहे। ग्राहक येत आहे, काळा माठ जास्त खरेदी करत असल्याचं व्यापारी किसन पोटे यांनी सांगितलंय। पाहूया। नमस्कार, माझं नाव दीपक चिल्लोरकर, कुमार समाज। आमचे पिढ्यानपिढ्या ह्या व्यवसायामध्ये आम्ही सलग काम चालू आहे आमचं, आणि वर्षातून सिजनेबल काम असते आमचा 2 महिने 3 महिने, आणि त्या व्यवसायामध्ये आमची ढोर मेहनत असते। कारण की हे माठ बनवणं एवढी साधी गोष्ट नाही। याला आपण पहिले लहान करायला लागते, मग त्याला मोठा म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याला मोठा करायला लागते। त्या अडचणा लय येतात आणि याला भाजायला खूप पैसा लागतो, आणि आपल्याजवळून 80 ते 90 रुपयाचा माठ खरीदतात आणि मार्केटमध्ये त्याचे 150 ते 200 रुपये घेतात। म्हणजे विकणारा फायद्यात आहे, जो बनवते तो घाट्यात आहे। तरी पण आम्ही आमची पारंपरिक सीझन असल्यामुळे आम्हाला हा व्यवसाय करावा लागते, कारण की पोट भरावा लागतो। त्या कारणाने रेट पण आम्हाला सिजनेबल भेटत नाही। आणि विषय म्हणजे जे ठोक व्यापारी आहे अगोदरच पैसा देऊन देते आम्हाला पैसे अगोदरच पाहिजे होते। त्या कारणाने आमची अडचणी एवढे जातात, मग नंतर टाईमावर पैसे महाग होते माठ, तर आम्ही त्याच भावामध्ये माठ द्यायला लागते आम्हाला। तर असे आमचे वडील अगोदर 15 रुपये 16 रुपये या प्रकारे माठ दिलेले होते, आणि जो मोठे मोठे व्यावसायिक आहे ते अगोदरच पैसे देऊन दे, कारण की 25 रुपयाचा माठ झालं की आम्हाला 15 रुपयाच्या भावाने माठ अगोदर द्यायला लागे। पण आजची कंडिशन 70-80 रुपये झालेला आहे माठ जाग्यावर, म्हणजे थोडंसं 30-40 रुपये त्याच्यात उरून जाते एका माठावर, आणि रोजचे 20 माठं बनतात। 500-600 रुपयाचं काम आरामाने आमचं होऊन जातो, घर चालतो चांगल्या प्रकारे। आणि पारंपरिक सीझन असल्यामुळे आम्हाला हा काम करावा लागतो, कोणाच्या घरी न जाता स्वतःचा बिझनेस सांभाळावा लागते। मागणी खूप आहे माठाची, कारण की फ्रीजचं पाणी सरासरी लोक पितात नाही, आणि पिणारे लोक त्यांना घसा बसते त्यांचा, म्हणून लोकांची पसंती आता माठावरच आलेली आहे। कारण की स्वस्तही माठ आहे आणि कमी पैशात जास्त आवाज आहे। म्हणजे लोकांना असं वाटते की बा आपल्याला 150 रुपयाचा माठ भेटत आहे, आणि फ्रीज काय 6-7 हजाराचा फ्रीज, आणि त्याच्यातही पाणी आपल्याला गोड वाटत नाही, तर काही कामाची गोष्ट नाही। माठातलं पाणी गोड असते, त्याच्यात लीद असते घोड्याची, आणि सरासरी म्हणजे माठ पाजरल्यानंतर सर एवढं थंडगार पाणी राहते, चिड पाणी राहते, त्याच्यातलं खूप चिड राहते। आता संक्रांतीचा सीझन चालू आहे, आपल्या अखजीचा सीझन चालू आहे। हे गाडगं पण बनवलेले आहे, पहिले गाडगं बनवावं लागते, मग याला वरतून चोची लावावं लागते। सर खूप मेहनती काम आहे। आता सध्या हे बाजारामध्ये 7 रुपये ते 8 रुपये किंमत चालू आहे, आणि मार्केटमध्ये 20 रुपये आरामाने विकते तो सर।